वळूया पुढल्या बातमीकडे। अकोल्यामधून बातमी आहे। अकोल्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा झाल्याची बातमी येते। दोन्ही पक्षाच्या आमदारांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये भाजप आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून आले। आपण या सगळ्या संदर्भ आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या अकोल्याच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आता माझ्यासोबत आहेत। वर्षा, एकूणच हा काय प्रकार होता आणि अशा पद्धतीनं आमने सामने हे दोघही पक्षाचे नेते का आले होते? नक्कीच. आज जे होती, आज डीपीडीसीची बैठक होती 1 वाजताच्या सुमारास आणि त्यावेळेस जे आहे पालकमंत्र्यांनी पत्रकारांना आत येण्यास मज्जाव केला. जी। त्यावेळेस ते बोलले, की आम्ही बाहेर आल्यानंतर सर्व काही तुम्हाला स्पष्ट सांगू. आत पत्रकारांना प्रवेश नाहीये. त्यावेळी पत्रकारांनी सुद्धा त्यांना विनंती केली, की आतमध्ये येऊ द्या. पण त्यांनी ते म्हटलं, की बाहेर आल्यानंतर सर्व काय प्रकार आहे, आतमधला काय बोलणं झालं ते आम्ही तुम्हाला नंतर कळवू. जी। त्याच्यानंतर आतमध्ये जेव्हा ती बैठक सुरू होती त्या बैठकीच्या मध्ये 2 आमदारांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये त्यांचा राडा झाला. एकमेकांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर ते अंगावर धावून आले. काही जे पदाधिकारी होते त्यांचे जे होते लोकं त्यांनी मध्यस्थी करत ते भांडण मिटवलं. पण बाहेर जे आहे नियोजन भवनाच्या बाहेर दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे जमा झाले होते. पोलिसांचा ताफा सुद्धा इथे हजर होता. आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जे आहे जय श्रीराम आणि जय शिवराय यांच्या घोषणा सुद्धा वर्षा, देण्यात आता आल्या. या या पोलीस संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या कारणामुळं हे मोठं भांडण झालं होतं, एकमेकांच्या अंगावर धावून जाईपर्यंत हा प्रकार घडला होता, ते आता मिटलंय, संपुष्टात आलंय? दोन्ही आमदार जे आहे म्हणजे ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते इथून गेलेले आहेत. आणखी जे आहे पालकमंत्री जे आहेत ते नियोजन भवनच्या आतमध्येच आहे. पोलिसांचा फौजफाटा अजूनही तयार आहे. आपण पाहू जी। शकता माझ्या मागे जे आहे आरसीपींचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अजूनही काही अ, अ, अपरिहार्य घटना घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पालकमंत्री अजूनही आतमध्ये आहे. काय चर्चा जी। चालू आहे? अजून काही माहिती नाहीये. फौजफाटा तैनात आहे. जी, नक्कीच। धन्यवाद वर्षा, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।